मंत्रालयात एका कॅबिनेट मंत्र्याच्या कार्यालयामध्ये ईसीबीनं छापा टाकला। यावेळी एका अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले। राजेंद्र ढेरंगे असं अटक केलेल्या अधिकाऱ्याचं नाव। मेडिकलचा निलंबित परवाना पूर्ववत करण्यासाठी या अधिकाऱ्यानं 50,000ची लाच मागितल्याचा आरोप आहे। यातल्या 35,000ची लाच घेताना त्याला रंगेहात अटक केली। मंत्रालयातल्या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली। या प्रकरणात अन्य कुणाचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू आहे। ईसीबीच्या कारवाई संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी साक्षी यादव। मंत्रालयातील एका कॅबिनेट मंत्र्याच्या कॅबिनमध्ये चक्क 50,000ची जी लाच आहे ती घेतली होती। सध्या कर्मचारी जे आहे तो पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याची चौकशी सुद्धा केली जाते। या कारवाईमुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली आहे। संबंधित प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुद्धा सुरू आहे। राजेंद्र ढेरंगे असं अटक करण्यात आलेल्या या आरोपी अधिकाऱ्याचं नाव आहे। तर सुमारे 50,000 रुपयांची लाच मागणी करून तडजोडा अंती आत केलेला सापळा जो कारवाईचा होता त्या कार्यालयात 35,000 रुपये लाच स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आलं। या आरोपीला सध्या पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलं आहे। कॅमेरामॅन अरविंद सोबत मी साक्षी यादव, साम टीव्ही न्यूज मराठी।